सर नमस्कार. आत्ता आपण बेगडे तालीम ते घोरवाडी रेल्वे स्टेशन या रोडवर आहोत. या ठिकाणी अनेक नागरिक राहतात. तर काय नक्की तक्रार आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाविषयी? मी अनुप तानाजी बेगडे, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी माहिती अधिकारी खाली नगरपालिकेमध्ये ना पाठपुरावा केलेला आहे या गटरींचा, बेगडे तालीम ते घोरवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत. तर आत्तापर्यंत हा पाठपुरावा केल्यानंतर अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी गटर बघायलासाठी आलेला नाही आहे, की शहानिशा कुठलीही केलेली नाही आहे की काम कुठपर्यंत झालं होतं, काय केलं आहे. आता अर्ज दिल्यावरती जी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या माहितीवरती सुद्धा देखरेख करायला सुद्धा कोण आलेलं नाही आहे. 1 वर्षापासून मी काम करून द्यायला सांगत होतो, पण त्यांनी ते अद्याप काम केलेलं नाही आहे. बरं, नक्की आता काय माहिती अधिकार ह्याच्यामध्ये तुम्ही काय माहिती काढली, काय तथ्य आहे त्याच्यात? त्याच्यामध्ये 100% काम कंप्लीट झालेलं दाखवलेलं आहे, 100% पेमेंट पण झालेलं आहे समोरच्या पार्टीला. बरं. आणि आता तळेगावमध्ये अशी परिस्थिती आहे की जिथे जिथे आत्ता खड्डे पडलेले आहेत, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, तिथं पेमेंट द्यायला ठेकेदारांना पैसे नाही आहे नगरपालिकेकडं. आणि जे अर्धवट कामं झालेली आहेत त्या भागांमध्ये पूर्णपणे पेमेंट दिलेलं आहे 100%. तुम्ही ते कोणते डॉक्युमेंट जरा बघू शकतो का, काय त्याच्यामध्ये नोंद केलेली? आता हे कधीच आहे 4/8/22 ओके या तारखेचा कामाचा आदेश आहे. ओके. आणि हेच काम आहे, हे यातलं काय पत्ता सांगू शकतो पुढे? नाही का, बेगडे तालीम ते घोरवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत हे बघा, त्यांनी दाखवलेलं आहे. वर्क कंप्लीट झालेलं दाखवलं आहे, सगळं 100% कंप्लीट झालेलं आहे म्हणून दाखवलेलं आहे. पेमेंट पण जमा झाले 100%, सगळं झालेलं आहे. मात्र ही गटर अजूनही ओपन आहे. हो. पण नक्की काय मागणी आहे तळेगाव दाभाडे नगर परिषद? काय नाही, आता ही वाटचाल तळेगावची कुठल्या दिशेने चाललेली आहे आता तुम्ही बघू शकताय की ज्या ठिकाणी आता पेमेंट करायला ठेकेदारांना नगर परिषदेकडे पेमेंट नाही आहे, आणि जे काम झालेलं नाही अर्धवट झालेलं आहे त्याकरता पेमेंट ऑलरेडी आधीच दिलेलं आहे त्यांनी. तर नगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आता, कोणत्या दृष्टीने बघायचं नगरपालिकेकडे आपण? बरं, काय सामान्य माणसांनी काय करायचं? तुम्ही वाटलंच ते प्रतिक्रिया यांची सुद्धा घ्या. भाऊ, काय झालेलं आहे गटरीचं? किती वर्ष झाले? काय परिस्थिती आहे? सर काय नाव तुमचं आणि काय सांगाल? गरुड. बरं एक भागात राहतो. बरं. गेले 3-4 वर्ष झालेली आहे काम, पण हे इथं अर्धवट काम त्याचं राहिले तसंच आहे. बरं. याचे पेमेंट पण दिलेली आहे असे आम्हाला कळलेलं आहे. बरं. आणि याचे चेंबर बघा, नाही आहे. चेंबर तुम्ही वाटलंच तर बघू शकता, या पुढे बघू शकता, चेंबर त्याच्या बरोबर नाही आहेत. ही बघा, आता ज्यावेळेस काम वगैरे चालू होतं मागे 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस कोणी अधिकारी आलता इथं किंवा आता काम झाल्यानंतर सुद्धा आले का कोणी? नाही, तुम्ही बघा आली नाही. आता या ठिकाणी तर चेंबरच दिसत नाही, नक्की काय सांगाल इथं? आता बघा ना तुम्ही, आता हे जे चेंबर जे आहेत ना, तरी काही ठिकाणी मी चेंबर करून घेतले होते सरगर साहेबांकडनं, पण त्याच्यानंतरून काय ते पुढं काय रिस्पॉन्सच देत नाही आहे. ते आता अर्धवट तसंच राहिलेलं आहे. आता या अशी परिस्थिती संपूर्ण तळेगावमध्ये अशीच परिस्थिती आहे. आता सगळ्याच भागामध्ये असं झालेलं आहे की अर्धवट कामं राहिलेली आहेत, खड्डेसुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. तर ते आज करू उद्या करू नुसती चाल ढकल राहिलेली. आता बाळा बेगडे यांच्या घरापुढून जे खोदकाम झालं होतं वायरिंगसाठी, ते सुद्धा पाडव्याच्या आदल्या दिवशी चालू केलं. 4-5 तास काम झाल्यानंतरून परत सोमवार मंगळवारी करतो म्हणले होते 18 तारखेच्या नंतर, पण परत काय त्याच्यात अद्याप काहीच व्यवस्था झालेली नाही. चावडी चौकामधला पण विषय आहे, चावडी चौकामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी संपूर्ण तळेगावमध्ये अशी एकदम विचित्र कामं झालेली आहेत सगळी. तर त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. आणि माझी एक विनंती आहे नगर परिषद अधिकारी लोकांना की आपण जो स्थानिक स्पॉटला जाऊन याचा पाठपुरावा घेतला पाहिजे. आपण नुसतं नगर परिषदेत बसून हे काम होणार नाही आहे. आपण सुद्धा स्थानिक लेवलला जाऊन स्पॉट व्हिजिट द्यायला पाहिजे आणि त्या कामाची स्वतः पाहणी झाली पाहिजे. नुसतं कामगारांच्या भरोश्यावरती काम होणार नाही आहे, तर याची दक्षता घ्यावी. इकडचं पण दाखवू लोकांचं, त्यांना किती वेळा सांगितलं, त्याला पण जात नाही. नगरपालिकेला पण सांगितलं, अर्ज दिलेली